लँडचं. व्हेरी गुड. जमिनीचं तापमान काय होईल? जास्त. जमीन पाणी म्हणजे मृदा काय होईल? पटकन गरम होईल. आणि पाण्याचं टेम्परेचर जमिनीपेक्षा किंवा सॉइलपेक्षा काय राहणार आहे? कमी राहणार आहे. तेच जर तुम्ही उचलून जर समजा शॅडोमध्ये ठेवलं तर आणि परत 1 तासाने जर मेजर केलं तर काय होणार आहे? जमिनीचं म्हणजे त्या मातीचं तापमान खूप कमी असणार आहे, पण त्याच्या तुलनेने पाण्याचं तापमान कसं असणार आहे? जास्त असणार आहे. वाय? बिकॉज वॉटर गेट्स कूल्ड स्लोली. ती हळूहळूच तापणार आहे. आणि मग त्याचा परिणाम आता हे झालं स्मॉल स्केलवरती मी तुम्हाला समजून सांगितलं. आणि इथं काय आहे? पूर्ण जर पृथ्वीवर पाहिलं तर असा फरक आहे. त्याचा परिणाम कशावर होणार आहे? तापमानावर होणार आहे. हे समजलं का तुम्हाला? एकदम क्लिअर समजलं ही गोष्ट. दुसरा घटक आपण पाहिला. ठीक आहे. हा. आणि त्याचे स्पेसिफिक हीटमध्ये सुद्धा फरक आहे. आता स्पेसिफिक हीट काय असतं सर? काय असतं बरं स्पेसिफिक हीट? माहिती आहे तुम्हाला? त्याला म्हणतात विशिष्ट उष्णता. पाण्याची स्पेसिफिक हीट जास्त आहे आणि जमिनीची कमी आहे. म्हणजे 1 ग्रॅम पाणी तापण्यासाठी जास्त ऊर्जा लागते कम्पॅरेटिव्हली वॉटर. 1 ग्रॅम पाणी घ्या आणि 1 ग्रॅम माती घ्या. मग स्पेसिफिक हीट जास्त कुठं लागणार आहे? पाणी तापण्यासाठी लागणार आहे. तर त्याच्यामुळे पाण्याची स्पेसिफिक हीट जास्त आहे आणि जमिनीची किंवा मृदेची स्पेसिफिक हीट कमी आहे. लक्षात ठेवा. स्पेसिफिक हीट इथं 2 कन्सेप्ट समजून सांगितले मी. स्पेसिफिक हीट जास्त आहे त्याच्यामुळे त्याला म्हणतात डिफरन्शियल हीटिंग ऑफ लँड अँड वॉटर. ही कॉन्सेप्ट क्लिअर झाली. नेक्स्ट थिंग नंतर पुढचं घ्या. 3rd पॉइंट दॅट इज द ओशन करंट्स. कुठला आहे 3रा पॉइंट? ओशन करंट्स. आता ओशन करंट्स काय आहेत सर? ओशन करंट्स. करंट म्हणजे द शॉक आहे का? नाही. ओशन करंट म्हणजे प्रवाह. काय आहेत? प्रवाह, फ्लो. आता इथं पृथ्वी दाखवलेलीच आहे. मी इथंच दाखवतो. आता तुम्हाला मी आत्ता दाखवलं होतं की काय आहे असं. या ठिकाणी कुठलं आहे? 0 डिग्री इक्वेटर. किंवा आता मी जर तुम्हाला इथं दाखवलं, तुम्हाला जर मी इथं समजा नकाशा काढला, तुम्ही काढूही शकता तुम्हाला काढायचा असेल तर. जनरली जर मी या ठिकाणी जर आपला नकाशा काढला, ठीक आहे. जनरली जर फॉर एक्झाम्पल हे कुठला हेमिस्फिअर आहे? नॉर्दर्न हेमिस्फिअर अँड दिस इज द सदर्न हेमिस्फिअर. तर इथे काय आहे? आता इथे काय आहे? इथे एवढं काय आहे? दिस इज द ट्रॉपिक्स. याला काय म्हणतात? ट्रॉपिक्स, उष्णकटिबंध. त्यानंतर या ठिकाणी जर मी अशा रेषा टाकल्या, दिस इज ट्रॉपिक ऑफ आर्टिक सर्कल, दिस इज अंटार्क्टिक सर्कल, नॉर्थ पोल, साऊथ पोल. आता आपण पाहिलं लॅटिट्यूडमध्ये तापमान उष्णता कुठं मिळते? इथं जास्त मिळते. आणि ध्रुवावरती काय मिळते? कमी मिळते. आणि याच्यामुळे आहे ना काही करंट्स तयार होतात. ओशन करंट्स म्हणतात त्यांना. काय म्हणतात? सागरी प्रवाह. जसे जमिनीवरून नद्या वाहतात ना, तशा पाण्यातून पण नद्या वाहतात. का? बिकॉज डिफरन्शियल हीटिंग. वेगवेगळ्या प्रकारचं, काही ठिकाणी उष्णता जास्त आहे, काही ठिकाणी कमी आहे. आता मला सांगा, जे विषुववृत्ताकडून जे पाणी वाहत जाईल ते कसं असणार आहे? उष्ण असेल का थंड? उष्णच असणार आहे सर. का? कारण की तिथं तापमान जास्त आहे म्हणून पाणी पण तापणार. आणि वेन वॉटर गेट्स, आणि त्याचे प्रवाह काय होतात मग? फॉर एक्झाम्पल असे करंट आहेत विद्यार्थी मित्र. या ठिकाणी समजा इक्वेटोरियल. आता हा कुठला ओशन आहे? अटलांटिक ओशन आहे. कुठला आहे? अटलांटिक ओशन. आता फॉर एक्झाम्पल या ठिकाणावरून ही पृथ्वी कशी फिरते तुम्हाला माहिती आहे का? पृथ्वी कशी फिरते? पश्चिमेकडून कुठं फिरते? पूर्वेकडे फिरते. अर्थ रोटेट्स फ्रॉम वेस्ट टू ईस्ट. आणि त्याचा इफेक्ट म्हणून काही इक्वेटोरवरती पण देर आर सम करंट्स दॅट इज नोन ॲज द इक्वेटोरियल करंट. कुठले करंट? विषुववृत्तीय प्रवाह. आणि याच्या ऑपोजिट हे प्रवाह असतात. हे कायम असतात. दीज आर द कॉन्स्टंट फ्लो ऑफ वॉटर फ्रॉम ईस्ट टू वेस्ट. तुम्हाला वाटलं तर दिशा मी इथं लिहून टाकतो. ईस्ट टू वेस्ट.
अँड देन व्हॉट हॅपन्स, आता हे काय होणार आहे, क्लॉकवाईज काय होणार, इथे येणार, इथं धडकणार, कुठं, या हे कुठला कॉन्टिनेंट आहे, नॉर्थ अमेरिकेच्या ईस्ट कोस्टला धडकणार आणि कसे व्हायला लागणार, टुवर्ड्स द ईस्ट. याला म्हटलं जातं गल्फ स्ट्रीम करंट. काय म्हणतात याला, गल्फ स्ट्रीम करंट. हे नाव आहे, पाण्याला नाव कशावरून दिलेले आहेत, लक्ष द्या. कशावरून दिलेले आहेत हे नाव, कशावरून दिले आहेत, त्या भागावरून दिलेले आहेत, त्या भागावरून. आता हाच पुढे गेला का याला म्हणतात नॉर्थ अटलांटिक ड्रिफ्ट. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय, गल्फ स्ट्रीम हा काय आहे, हा वार्म करंट आहे. कसा करंट आहे, वार्म करंट. आणि त्याच्या ऑपोजिट जर आपण पाहिला, ध्रुवाकडून जे करंट येतात, मी एकच एक्झाम्पल देऊन तुम्हाला सांगतोय, ध्रुवाकडून जे करंट येतात म्हणजे जे ते कसे असणार आहे, कोल्ड असणार आहे. देर आर वार्म करंट्स अँड द हॉट करंट्स, और वार्म करंट्स अँड द कोल्ड करंट्स. ते कसे असणार आहे, कोल्ड असणार आहे. फॉर एक्झाम्पल इथं कुठला करंट येतोय, हा नॉर्दर्न अमेरिकेच्या ईस्टर्न साइडवरनं, तो आहे लॅब्राडोर. कुठला आहे, लॅब्राडोर. हे उदाहरणं लिहून घ्या बरं का, आकृती काढून, तुम्हाला नंतर अडचण येईल. उदाहरणं लिहून घ्या, मी तुम्हाला देऊ शकतो की गल्फ स्ट्रीम करंट हॉट आहे का कोल्ड आहे, तुम्हाला आलं पाहिजे. म्हणण्याचं तात्पर्य काय की ओशन करंट्स. आता हा जर गल्फ स्ट्रीम करंट काय करतो, दॅट गिव्स द दॅट्स वार्म टू द ईस्टर्न कोस्ट ऑफ युरोप, वेस्टर्न कोस्ट ऑफ युरोप किंवा ईस्टर्न कोस्ट ऑफ द अटलांटिक ओशन. आता युरोपच्या किनाऱ्यावर हा करंट काय देणार आहे, गल्फ स्ट्रीम करंट. गल्फ स्ट्रीम करंट काय देणार आहे, युरोपच्या पश्चिम किनाऱ्यावरती उष्णता देणार आहे. आणि तोच जर समजा लॅब्राडोर करंट येतोय, तर तो हा न्यू फाउंडलँड जवळ काय देणार आहे, हा कशाचा इफेक्ट देणार आहे, दॅट काय करणार आहे, तो त्या ठिकाणचं हवामान वातावरण कसं करणार आहे, तो शीत करणार आहे, थंड करणार आहे, कोल्ड करणार आहे. तर तेच आहे या ठिकाणी, तेच सांगायचं होतं मला. मी परत एकदा रिपीट करतो, ओशन करंट्स ट्रान्सपोर्ट हीट अक्रॉस द ग्लोब. सोप्या शब्दात कसं आहे, different kind of ocean currents are present. There are some hot current, there are some cold currents, warm currents or cold currents. They transports, or I can say they flow across the globe. पूर्ण पृथ्वीवर वाहतात हे करंट. आणि ते वार्म करंट काय करणार आहे, flow from equator towards the pole. Just I told you the Gulf Stream current that flows from equator towards the pole. That is why it increases the temperature where it goes. And as जसं की मी उदाहरण दिलं, गल्फ स्ट्रीम वार्म्स द नॉर्थ वेस्टर्न युरोप. गल्फ स्ट्रीम काय करणार आहे, नॉर्थ वेस्टर्न युरोपला काय करणार आहे, उष्ण करणार आहे. युरोप समजतो ना, युरोप कॉन्टिनेंटला काय करणार आहे, ते उष्णच करणार आहे ना. आता तो उष्ण भागातून शीत भागातून जातो युरोप खंडामध्ये. युरोपचा जो किनारा आहे, कुठला, युरोपचा पश्चिम किनारा, त्याला गरम ठेवण्याचं काम करणार आहे. आणि त्याच्या ऑपोजिट मी काय सांगितलं, उदाहरणार्थ कॅलिफोर्निया करंट जर घेतला आपण, या ठिकाणी कुठला करंट आहे, इकडे ह्या लॅब्राडोर सांगितलं होतं, या ठिकाणी पण एक कोल्ड करंट आहे. त्याचं नाव काय आहे, कॅलिफोर्निया करंट. काय नाव आहे, कॅलिफोर्निया कोल्ड करंट. हा कसा आहे, कोल्ड करंट आहे. हा काय आहे, इथे मी परत लिहून देतो, गल्फ स्ट्रीम करंट. गल्फ स्ट्रीम, STREAM. गल्फ स्ट्रीम का नाव दिलं, तर गल्फ ऑफ मेक्सिको आहे त्या ठिकाणी. गल्फ स्ट्रीम वार्म करंट. हा कसा आहे, वार्म ओशन करंट. ओशी म्हणजे ओशन करंट. आणि हा कॅलिफोर्निया कोल्ड करंट. हा कसा आहे, कोल्ड आहे. आता तो ज्या भागातून वाहील त्या भागात, आता तो काय करतो, USA वेस्टर्न कोल्ड काय करतो, इट कूल्स डाऊन द वेस्टर्न USA. हा काय करणार आहे, वेस्टर्न USA ला थंड करणार आहे. आणि हा गल्फ स्ट्रीम काय करणार आहे, वेस्टर्न युरोपला काय करणार आहे, हा उष्ण करणार आहे. तुम्हाला समजलं का? म्हणजे जे कोल्ड भागातून येतात, जे कोल्ड करंट्स आहेत, ते काय करतात, ज्या भागातून ते वाहतात त्या भागात काय करतात, शीतपणा तयार करतात, त्या भागाला थंड करतात. आणि ज्या भागातून उष्ण करंट ज्या भागात जातात त्या भागाला ते उष्ण करण्याचं काम करतात. म्हणजे हा एक घटक कुठला आहे, ओशन करंट्स. हा पण काय करतो, तापमानाच्या वितरणावर फरक करतो. इट अफेक्ट द डिस्ट्रीब्युशन ऑफ टेम्परेचर. समजलं ना हा टॉपिक. चौथा टॉपिक घ्या. चौथा टॉपिक घेऊन आपण थांबू, या ठिकाणी वेळ झालाय, ठीक आहे. फोर्थ टॉपिक, अँड दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट, दॅट इज ऑल्टिट्यूड. काय आहे, ऑल्टिट्यूड. ऑल्टिट्यूड तुम्हाला लई वेगळं वाटतं. ऑल्टिट्यूड म्हणजेच याला दुसरा शब्द काय आहे, साधा शब्द हाईट. आता हू विल टेल मी हाऊ हाईट
determines the temperature? Who will tell me how height determines the temperature? हाईट जे किंवा उंची तापमानावर कसा परिणाम करते? मला सांगा की जे पर्वतांचे जे उंच भाग असतात दे आर स्नो कॅप. कसे असतात? हिम असतो ना त्या ठिकाणी, बर्फ असतो ना. फॉर एक्झाम्पल हिमालया म्हणजेच ते काय सांगते, उंच उंच भागावरती काय असतं, तापमान कमी असतं. असं का होतं बरं? मी सांगितलेलं आहे तुम्हाला क्लासमध्ये. कारण की पृथ्वीचं वातावरण मुख्यत्वे करून दीर्घ लहरींद्वारे खालून वरती तापतं. खालून वर म्हणजेच काय, त्याला म्हणतात टेरेस्ट्रियल रेडिएशन. दॅट इज नोन ॲज टेरेस्ट्रियल रेडिएशन बिकॉज आवर अर्थ्स ॲटमॉस्फिअर इज ट्रान्सपरंट फॉर इनकमिंग सोलर रेडिएशन अँड दॅट वेन दॅट्स. आता इथे दाखवतो मी तुम्हाला, ठीक आहे. हे अल्टिट्यूड लक्षात आलं ना? अल्टिट्यूडला काय म्हणतात? हाईट म्हणतात. काय म्हणतात? हाईट म्हणतात. आता बघा, एकच मिनिट. हे तुम्हाला समजतंय ना रे विद्यार्थी मित्र? काही नाही समजलं तर विचारा रे मला. हां, थोडंसं इंग्लिशची प्रॅक्टिस करा. आता मला सांगा आता इथे पहा. आता फॉर एक्झाम्पल आपण काय पाहिलं, आपण ज्यावेळेस ट्रोपोस्फिअर शिकलो त्यावेळेस आय टोल्ड यू व्हॉट इज द लॅप्स रेट. काय सांगितलं तुम्हाला मी? लॅप्स रेट. आणि लॅप्स रेट काय सांगतो? उंचीनुसार काय होतं? तापमान कमी होतं, मायनस होतं. तापमान कमी कमी होतं ॲट द रेट ऑफ, हा किती आहे नॉर्मल लॅप्स रेट? किती आहे सर? 6.5 डिग्री सेल्सिअस पर 1 किलोमीटर. 1 किलोमीटरला किती कमी होणार आहे? 6.5 डिग्री सेल्सिअस. ठीक आहे. आता याच्यात अजून एक कन्सेप्ट आहे, तर लॅप्स रेट पण काम करतो. म्हणजेच काय, उंचीनुसार तापमान कमी होतं. हे का होतं त्याच्या मागचं लॉजिक सांगतो मी तुम्हाला. कारण की तुम्ही जर पृथ्वीचा जर विचार केला, आता फॉर एक्झाम्पल ही पृथ्वी, आणि हे पृथ्वीचं काय दाखवलं मी? वातावरण दाखवलं. इथं मी सूर्य दाखवला. तर सूर्याची येणारी किरणे कशी येतात? लघु लहरींमध्ये येतात. त्याच्यासाठी आपलं वातावरण ट्रान्सपरंट आहे. मराठीतून सांगतो, समजून घ्या. त्याच्यासाठी आपलं वातावरण ट्रान्सपरंट आहे, येऊन देतं सूर्यकिरणाला. परंतु काय होतं, ज्या वेळेस ती पृथ्वी ॲब्झॉर्ब करते, ते पृथ्वीने ॲब्झॉर्ब केल्यानंतर त्याचं रूपांतर दीर्घ लहरींमध्ये होतं. आणि दीर्घ लहरीसाठी आपलं वातावरण काय आहे? ओपेक आहे. कसं आहे? ओपेक आहे. म्हणजे ते परत ती उष्णता काय करतं? पृथ्वीकडे पाठवतं किंवा ती ॲब्झॉर्ब करतं. म्हणजेच काय, आपलं पृथ्वीचं वातावरण शक्यतो येणाऱ्या किरणांनी नाही, तर जे जाणारे जे आहे दीर्घ लहरींनी काय होतं? जमिनीकडून वरती तापत जातं वातावरण. म्हणूनच काय, तुम्हाला उंच पर्वतीय प्रदेशावरती बर्फ आढळतो किंवा तुम्ही हिल स्टेशनवर ज्यावेळेस जाता, म्हणजे उंचीवरती जाता, त्यावेळेस त्या ठिकाणी थंड वातावरण असतं. उन्हाळ्यामध्ये जातात ना फिरायला हिल स्टेशनवरती, मग हिल स्टेशनवरती का थंड वातावरण असतं? तर त्याचं कारण हे तुमच्या लक्षात आलं. कारण की पृथ्वीचं वातावरण येणाऱ्या किरणांसाठी काय, ट्रान्सपरंट आहे, येऊन देतं. म्हणजे त्याला आपण पारदर्शक म्हणतो. काचेसारखं आहे. काच काय करते? आरपार जाऊन देते ना, तसं आहे. पण जे जाणार आहे ना, ते कसं आहे? पत्र्यासारखं आहे. जाणाऱ्या किरणांसाठी पृथ्वीचं वातावरण कसं आहे? ओपेक आहे. दॅट इज द वर्ड इज यूज्ड इन ओपेक. ओपेक म्हणजे काय? अपारदर्शक. म्हणजे जाऊन देत नाही, ॲब्झॉर्ब करून घेतं किंवा परत रिफ्लेक्ट करतं, परत रिडायरेक्ट करतं टुवर्ड द अर्थ. अँड दॅट्स वाय आवर ॲटमॉस्फिअर रिमेन्स हॉट. त्याच्यामुळे त्याला ग्रीन हाऊस इफेक्ट पण म्हणतात. आणि इथं लॅप्स रेट पण काम करतो. तुमच्या लक्षात आलं का? म्हणजेच काय, आता फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला इथं काय दाखवलं? जमीन दाखवली. दिस इज द अर्थ सरफेस. सी, हा काय समजा अर्थ सरफेस आहे, अर्थ सरफेस. आणि या ठिकाणी समजा फॉर एक्झाम्पल एखादा पर्वत आहे. आता इथे एक व्यक्ती उभा आहे फॉर एक्झाम्पल, ठीक, सी. आणि या ठिकाणी एक व्यक्ती उभा आहे. कुठं तापमान याला, इथं तापमान जास्त असेल का इथे, किंवा इथं तापमान कमी? इथं समजा फॉर एक्झाम्पल इथं तापमान कमी असेल का इथं कमी असेल? मला सांगा. हा का? कारण की बिकॉज ऑफ द लॅप्स रेट. तुमच्या लक्षात आलं ना? इथं तुम्ही लिहून घेऊ शकता लेस टेम्परेचर. आणि का जर तुम्हाला लिहायचं असेल तर तुम्ही लिहून घेऊ शकता. फॉर एक्झाम्पल ही जे किरणं आले तर हे ट्रान्सपरंट आहे, आणि ज्यावेळेस ते दीर्घ लहरी, तर त्याच्यासाठी आपलं वातावरण कसं आहे? नॉन ट्रान्सपरंट आहे, ओपेक आहे. म्हणजे इथं जास्त टेम्परेचर असणार, आणि जसं वर जावं तसं टेम्परेचर काय होणार आहे? कमी होणार आहे. जनरल जर मी तुम्हाला उदाहरण दिलं, फॉर एक्झाम्पल इथे आपल्याकडे किती टेम्परेचर आहे? 40 डिग्री सेल्सिअस आहे. किती आहे? 40 आहे. आता जनरली आपण काय हाईट इथं काउंट नाही करत बसणार, किती हाईटला किती होतं आणि काय. समजा इथं 40 आहे ना, इथं नक्कीच ते किती असणार आहे? 15-16 असणार आहे. 15 डिग्री सेल्सिअस असणार आहे. तुमच्या लक्षात आलं का? म्हणजेच उंची सुद्धा काय करते? तापमानावरती परिणाम करते. कमी उंची जास्त तापमान,
जास्त उंची कमी तापमान. आलं लक्षात? उंचीनुसार तापमानावरती परिणाम होतो. सो हाईट ऑल्सो डिटरमाइन्स द टेम्परेचर. मोर हाईट लेस टेम्परेचर, लेस हाईट हाय टेम्परेचर. Okay, or you can say at the sea level temperature is high, but as you go up the temperature get decrease. Temperature काय होणार आहे? कमी होणार आहे. So we have seen these 4 different kind of the factors, okay, which affects the distribution of temperature. Which are those? Latitude, equator, more temperature. As you go towards the pole, temperature get decrease. ध्रुवाकडे जाणार, तापमान कमी होणार. सेकंड फॅक्टर वी हॅव सीन द डिस्ट्रीब्युशन ऑफ लँड अँड वॉटर. सिन्स द डिस्ट्रीब्युशन ऑफ लँड अँड वॉटर इज अनइवन, टेम्परेचर इज ऑल्सो अनइवन. वाय? बिकॉज द डिफरन्शियल हीटिंग ऑफ लँड अँड वॉटर. Water gets heated slowly, cools also slowly. Okay, and as compared to the water, land gets heated fast or quickly, and lose heats also quickly. ठीक है. Ocean currents, equator, those currents which are warm currents, they take that warm towards wherever they go. जिथं जाणार तिथं त्याची उष्णता घेऊन जाणार. गल्फ स्ट्रीम करंट, गल्फ स्ट्रीम करंट त्याचं उदाहरण द्यायचं. उदाहरण द्या बरं का. गल्फ स्ट्रीम करंट काय करतो? युरोपच्या पूर्व किनाऱ्या पश्चिम किनाऱ्यावरचं तापमान काय करतो? वाढवतो. उबदार राहतात. युरोपचे पश्चिम किनारे या गल्फ स्ट्रीम करंटमुळे उबदार राहतात. आणि कोल्ड करंट, जसं की मी सांगितलं होतं, कॅलिफोर्निया इज अ कोल्ड करंट. तो कुठे आहे? मी सांगितलं होतं तुम्हाला की उत्तर अमेरिका खंडाच्या पश्चिम बाजूला आहे. that downs the temperature of the California. That is situated on the western coast of North America. त्याचं टेम्परेचर काय करतो? कमी करतो. अशा प्रकारे अल्टिट्यूडचं मी आत्ता जस्ट सांगितलं तुम्हाला. ठीक आहे. असे 4 घटक पाहिले. द रिमेनिंग फॅक्टर्स विल सी द नेक्स्ट क्लास. ठीक आहे. थँक्यू.